अभिजित दिपके अमेरिकेत शिकला, पैसा कुठून आला? वडिलांना फक्त 60,000 रुपये पगार, मग एवढा मोठा पैसा आला कुठून? अभिजित दिपके कुणाचा एजंट आहे? दूध पिता ज्ञानाची ही झाली आमची हवा, कशी काय वाटली तुला माझ्या भीमाची ती दवा? पोरग शाळेत जायला लागलं, पहिल्या बाकावर बसायला लागलं, मिळवतोय बछडा तिथं पहिला नंबर जावा, कशी काय वाटली तुला माझ्या भीमाची ती दवा? नमस्कार मित्रांनो, सध्या चर्चेचा अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे अभिजित दिपके अमेरिकेमध्ये शिकायला होते आणि मग त्यांच्या वडिलांना जर 60,000 रुपये पगार असेल तर अभिजित दिपके यांचा अमेरिकेचा एवढा मोठा खर्च नेमका केला कुणी? असाच प्रश्न उपस्थित केला आहे एक RTI कार्यकर्ते म्हणजे माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी, की अभिजित दिपके यांच्या वडील तटपुंजा पगारावरती काम करत असताना अभिजित दिपके अमेरिकेमध्ये नेमका शिकला कुणाच्या पैशावर? त्यांचं असं मत आहे, त्यांच्यासोबत त्यांच्या विरोधकांची अशी मत आहेत की अभिजित दिपके हा अमेरिकेचा एजंट आहे किंवा त्यांना नक्सल म्हणून त्यांना संबोधलं जातं. अशा सगळ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. खरं तर मला अभिजित दिपकेवरून पहिला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडला, नुसता अभिजित दिपके अमेरिकेत शिकायला गेला तर उच्चवर्णीयांचा एवढा जळफळाट झालाय. तत्कालीन काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशामध्ये जाऊन, लंडनमध्ये जाऊन डिग्री घेऊन आले, बॅरिस्टर झाले, तेव्हा काय जळफळाट झाला असेल. आणि तोच विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे फक्त उच्चवर्णीयांच्या लोकांनी परदेशात जाऊन शिकायचं, मोठं व्हायचं, पदव्या मिळवायच्या, डॉक्टरेट कमवायची, PhD घ्यायच्या, आणि सामान्य लोकांच्या, दीन दलित वंचितांच्या पोरांनी अमेरिकेत जायचं नाही, लंडनला जायचं नाही, पदव्या घ्यायच्या नाहीत. आणि हाच महत्त्वाचा प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी सुरुवातीला उपस्थित करतोय. मुळात अभिजित दिपके यांनी जाहीर देखील केलंय की मी स्कॉलरशिपवरती शैक्षणिक कर्ज काढून अमेरिकेमध्ये शिकायला गेलो. म्हणजे तो विषय आहेच, पण एकीकडं तत्कालीन काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दलित म्हणून संबोधणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला गेल्यानंतर तिथं बॅरिस्टर झाले, तेव्हा तिथून बॅरिस्टर झाल्यानंतर जेव्हा ते भारतात परतले असतील तेव्हा या उच्चवर्णीयांचा काय जळफळाट झाला असेल. आणि तोच जळफळाट मला वाटतं आज अभिजित दिपके अमेरिकेत जाऊन कसं काय शिकतो या कारणांसाठी उच्चवर्णीयांचा झालेला आहे. मुळात आज जात पात धर्म न मानणारी एक नवीन पिढी तयार होत असताना अभिजित दिपके याचा शैक्षणिक खर्च काढणाऱ्या औलादींना मला सांगायचंय, अभिजित दिपके आज असं म्हणतोय की मी शिक्षणावर केलेला सगळा खर्च, काढलेलं कर्ज, मिळालेल्या स्कॉलरशिप याची सगळी कागदपत्र दाखवायला तयार आहे. तुम्ही नरेंद्र मोदी यांचे डिग्रीची कागदपत्र दाखवा. दाखवणार आहेत का? मुळात अत्यंत महत्त्वाचा असा विषय अभिजित दिपके यांनी उपस्थित केलेला आहे. आपण अभिजित दिपकेला कॉक्रोच पार्टी म्हणून हिनवा, अभिजित दिपके सोबत सगळ्यात झेंजींना तुम्ही आतंकवादी म्हणता. मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय, तरुणांकडे बघायचा दृष्टिकोन बदला, आपोआप तुम्हाला सृष्टी चांगली दिसेल. परंतु आज स्वतःला अतिशय एका मोठ्या पदावरती बसणाऱ्यांना मला आवर्जून सांगायचंय की खालच्या कनिष्ठ लोकांनी तुमच्यापर्यंत पोहोचायचेच नाही का? मला आवर्जून ह्या गोष्टीवरती प्रकाश टाकण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे. अभिजित दिपके त्याचा शैक्षणिक खर्च दाखवू शकतो, तुम्ही पंतप्रधानांची डिग्री दाखवणार आहात का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की आता तरुणांनी बोललं पाहिजे, फूल खिला दे पत्थर पर आग लगा दे पाणी में, कुछ भी नामुमकिन नहीं इस चढ़ती हुई जवानी में. अभिजित दिपकेनं ते करून दाखवलंय. मला तर आवर्जून उल्लेख असा करायचा आहे की मेलेली काँग्रेस जिवंत करण्याचं काम अभिजित दिपकेनं केलंय. म्हणजे ऊर्जाहीन झाली होती काँग्रेस, त्या काँग्रेसला विरोधी पक्ष कसा असावा याचं उत्तम उदाहरण अभिजित दिपकेनं देशाला देऊन दाखवलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अभिजित दिपकेवर टीका करण्यापेक्षा एक भारतीय तरुण, आज अभिजित दिपकेला अमेरिकेसारख्या देशामध्ये एक चांगली नोकरी मिळाली असती, परंतु मला माझ्या देशामध्ये जाऊन तिथल्या लोकांसाठी काम करायचंय असा ठरवणारा युवक हा नक्सली होऊ शकत नाही. एक सामान्य कुटुंबाशी नाळ असलेला अभिजित दिपके, त्याचे वडील MIDC मध्ये 60,000 रुपयावरती पगारावरती काम करतात. 60,000 रुपयामध्ये एखाद्या माणूस पगार घेऊन काम करत असेल तर त्याची मुलं अमेरिकेत शिकू नयेत का? त्याला स्कॉलरशिप मिळू नये का? त्याला शैक्षणिक कर्ज मिळू नये का? म्हणजे 60,000 रुपये पगारावरती काम करणाऱ्या माणसांची मुलं ही फक्त भारतात शिकली पाहिजे असं जर तुमचं म्हणणं असेल, आणि आमदार, खासदार, मंत्री ह्यांची सगळ्यांची मुलं ही अमेरिकेत शिकली पाहिजे. मला आवर्जून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे, ज्यांनी कोणी RTI अर्ज दाखल केलाय की अभिजित दिपके अमेरिकेमध्ये जाऊन शिकू कसा शकतो, कारण त्याच्या वडिलांना 60,000 रुपये पगार आहे, मला त्या RTI कार्यकर्त्याला सांगायचंय, तू सगळ्या आमदार, खासदार आणि मंत्री ज्यांची मुलं परदेशामध्ये शिकायला आहेत त्यांच्यावरती एक RTI अर्ज कर की तुमची मुलं परदेशामध्ये शिकतात कशी, मग तुला उत्तर मिळेल.
आणि हा सगळ्यात महत्त्वाचा विषय घेऊन मी आपल्यासमोर आलोय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. देश बदलला पाहिजे, त्यासाठी आधी आपली दृष्टी बदलली पाहिजे, आपला तरुण बदलला पाहिजे आणि तरुण बोलला पाहिजे. तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या सडेतोड व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.